झी 24 तास, एक पाऊल पुढे। गर्भलिंग निदान करून स्त्रीभ्रूण हत्यांचं पातक करणाऱ्या या परळीतल्या डॉक्टर सुदाम मुंडे आणि डॉक्टर सरस्वती मुंडे या दाम्पत्याच्या क्रौर्याच्या कथा अंगावर काटा आणणाऱ्या आहेत। कोवळ्या कळ्यांचा उमलण्याआधीच गळा घुटणाऱ्या डॉक्टर मुंडे दाम्पत्याकडे राज्यभरातून लोक येत होते आणि हे दाम्पत्य या लोकांकडून हे कुकर्म करण्यासाठी प्रत्येकी 30,000 रुपये उकळत होते अशी माहिती समोर आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे गळा घोटलेल्या गर्भांची विल्हेवाट लावण्यासाठी मुंडे दाम्पत्यानं 4 कुत्रे पाळले होते। हे पाशवी कृत्य करणाऱ्या डॉक्टर मुंडेची दहशतही इतकी की गर्भपात करताना एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या हॉस्पिटलमध्ये चौकशीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांनाही त्यानं कोंडून ठेवलं। इतकंच नाही तर 20-25 गुंडांकडून त्यांना धमकीही दिली। त्यांच्या काही प्रेशर टॅक्टिक्स आहेत। प्रेशर टॅक्टिक्स म्हणजे दबाव तंत्र आहे, जेणेकरून एकच इप्सित असतं की समोरचा व्यक्ती गोंधळून जावा आणि त्याने इथून उठून जावे। डॉक्टर सुदाम मुंडेंच्या दादागिरी आणि मस्तवालपणापुढे सरकारी यंत्रणाही हतबल आहे। खुद्द आरोग्यमंत्र्यांनीच याची कबुली दिली आहे। आमचे अधिकारी त्या हॉस्पिटलमध्ये गेले तपासण्यासाठी। ती बाई जे आमचे सिव्हिल सर्जन होती तिला तपासणी करायला दिलं नाही, तिला थांबवलं त्यांचं लोकांनी आणि एक रूममध्ये बंद करून ठेवलं असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणून आम्ही काल जेव्हा मीटिंग घेतलं सर्व अधिकारी आमचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी होम त्यांना स्वतः भेटून त्यांना विनंती केलं की हे जे केस आहे फार सिरियस केस आहे आणि याला क्राईम ब्रांचमध्ये हँडओव्हर करा। कायदा धाब्यावर बसवूनही डॉक्टर मुंडे आणि त्याची डॉक्टर पत्नी 24 तासांच्या आत मोकाट सुटल्याचं वास्तव झी 24 तासनं समोर आणल्यानं अखेर सरकारला दखल घ्यावीच लागली। क्रूरकर्मा मुंडेच्या कृत्याला कुणाचा राजकीय वरदहस्त आहे हे सरकारला माहीत असूनही त्याच्यावर कठोर कारवाई का होत नाही याचं गौड वंगाल सरकारलाच माहीत। झी 24 ताससाठी बीडहून लक्ष्मीकांत रुईकरसह दीपक भातुसे, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।